एक्सप्रेस समाचार, आवाज जनता की। ताई, आपलं नाव काय आहे आणि आपण कुठून उभे आहे? वार्ड क्रमांक 2 क तुतारी आणि शाणे। अच्छा, आज आपली रॅलीची सुरुवात कुठून झाली आहे आणि प्रचारची सुरुवात केव्हापासून केली आता आपण? आजपासून आमच्या प्रचाराची सुरुवात केली। छत्रपती शिवाजीनगर मधील मारुती मंदिर येथून आम्ही प्रचाराचा नारळ फोडला आणि तिथून पुढे आम्ही प्रचाराची सुरुवात केली। आपला दौरा कुठून कस काय राहील? मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे, ती जागा अजून पुतळा बसवायचा बाकी आहे, पण तिथे आम्ही हार वगैरे चढवून तिथून स्टार्ट केलं आणि मग नंतर पूर्ण वार्डात फुडको वगैरे त्या साईडला करून पूर्ण वार्डात फेरी मारली। नागरिकांचा आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळाला। जनतेला आपण काय आवाहन करणार? मी जनतेला फक्त एवढं आवाहन करणार आहे की मागील 10 वर्षापासून माझे वडील या वार्डाचे नगरसेवक होते, ते सतत या वार्डात कार्यरत होते, जनतेच्या समस्या सोडवत होते। इथून पुढे त्यांनी ती संधी मला दिली आहे, तर मला पण प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी मी जनतेला विनंती करते। आपला हे निवडणूक लढण्याचं धोरण काय आहे? निवडणूक लढण्याचं धोरण जनतेची सेवा, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आणि वडिलांनी सांगितलं त्याप्रमाणे करेल। अच्छा, बाकीचे विकास काय? म्हणजे मागच्या वेळेस तर तुमचे वडीलच होते हे नगरसेवक, मग आता तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय करणार? त्यांनी तर केलं असेल, तुम्हाला बऱ्यापैकी त्यांनी कार्य केलेलं आहे आता इथून पुढे, आणि जे बाकी असेल त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। ओके, धन्यवाद। नाव काय दादा? माझं नाव उत्तम रामभाऊ शिंदे, मी प्रभाग क्रमांक 2 मधून द या जागेवर निवडणूक लढवीत आलो। अच्छा, आपल्या पॅनल मध्ये कोण कोण आहे आता? आमच्या पॅनल मध्ये ब मध्ये रेखा भगवान सोनवणे, अच्छा, क मध्ये पायल नवनाथ दारकुंडे आणि ड मध्ये मी स्वतः उत्तम रामभाऊ शिंदे। त्याच्यापूर्वी माझी मिसेस नगरसेविका होती गायत्री उत्तम शिंदे। तुमच्या पण धोरण काय आहे आता? हे विकास, मागील राहिलेले काही कामं, शिवाजीनगर पुलाला लोखंडी जिना लावणे, अच्छा, बगीचा विकसित करणे, व्यायाम शाळा उभारणे, मुलांना क्रीडांगण उपलब्ध करून देणे। तुम्हाला, तुमच्या जनतेला काय आव्हान राहील? तुम्हाला कशावरनं त्यांनी मत करायला? आम्हाला जनतेला एवढंच आव्हान राहील की जळगाव शहरामध्ये ज्याप्रमाणे नगरसेवक बिनविरोध होत आहेत, ते ओळखून तुम्ही तुमच्या मतदानाचा हक्क बजावावा आणि जे लोक निवडणूक लढवीत आहे निर्भयपणे, त्यांना तुमचा आशीर्वाद द्यावा। माझं नाव रेखा भगवान सोनवणे, मी वार्ड क्रमांक 2 मधनं ब मध्ये उभे आहे। मला नागरिकांना आवाहन करायचं आहे की तुतारी आणि शनिवार आम्हाला खूप भरपूर मतांनी विजयी करा।